नमस्ते सर, मी अमृता सावंत, गौरीपाडा, कल्याण, पश्चिम येथे राहते. सर्वप्रथम मला सर कमरेचा त्रास चालू होता. खूप औषधं घेतली मी 2-2 वर्ष प्रत्येक डॉक्टरकडे, म्हणजे रामबागेतले जवळजवळ म्हणाल तर 3-4 डॉक्टर खूप फिरले मी, पण त्यांनी मला काही फरक पडला नाही. नंतर मला असं गुडघ्याचा त्रास चालू झाला. म्हणजे असं एकदा रस्त्यावर जात होते मी, तेव्हा असं गुडघ्याचं थोडं चमक भरली आणि त्याच्यामुळे काय झालं, त्या गुडघ्यामुळे मला त्रास व्हायला, म्हणजे चालता फिरता पण खूप त्रास झाला त्याच्यामुळे. तर मग मी नंतर काय केलं, एक दिवशी मला माझा भाऊ आहे विवेक परब म्हणून, इथे शिंदेगेटला राहतात ते. तर त्यांचं म्हणजे फोनवर माझं संभाषण चालू असतं दरवेळेला. तर ते मला खूप मागे लागले होते की बाबा रेखा तू घे, औषध घेऊन बघ, खूप फरक पडतो. म्हणजे कंटिन्यू माझ्या मागे लागले होते ते. पण मी त्याला म्हणजे असं याच्यासारखं ढकलासारखं केलं. म्हटलं चल रे, काय होत नाही म्हटलं, एवढी औषधं खाल्ली मी, म्हटलं काय फरक नाही, 5 पैशाचा पडला, हे तुझ्या ह्यानी काय फरक पडणार आहे म्हटलं, काय नको बोल मला तुझी औषधं वगैरे नाही पाहिजे बोल मला. तर मग नंतर शेवटी म्हटलं काय, एकदा म्हणजे असं विचार आला की हा एवढा माझ्या मागे लागतो, ह्याला काहीतरी फरक पडला तेव्हाच हा मला बोलत असेल ना. म्हणजे माझ्या मनाने परत पलटी खाल्ली. आणि मग मी म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग त्याला मी विचारलं काय रे, कुठनं औषधं आणली ती. तर तो बोलतो अरे माझा भाचाच आहे महेश सावंत, तो देतो म्हणून औषध, नेसेपचे औषध आहे म्हणे ती, ते घे म्हणे तू. म्हटलं बघा नक्की फरक पडेल ना, म्हटलं बघा ना. तर मग बघ म्हटलं, दोघांना मारीन म्हटलं मग मी. तर म्हटलं नाही का, घे तू, खरंच फरक पडतो म्हणून. आणि मग मग महेश सावंतशी माझं बोलणं झालं. तर तो बोला मावशी तुम्ही ना करून बघा, नाही तुम्हाला झालं तर तुम्ही बंद करा, मी काय तुम्हाला जबरदस्ती करणार नाही की ती औषधं घ्या म्हणून. म्हटलं ठीक आहे सर. मग त्यांनी मला ते नेसेपचं लस त्यांनी जॉईंट केअरच्या मला गोळ्या दिल्या. ते मला म्हणाले की तू ना एक चांगला आरोग्यासाठी एक पावडर म्हणून चालू कर, की तुझं जे बॉडीतलं काही हाय घाण वगैरे, ते कचरा वगैरे सगळं साफ करणारी पावडर आहे. म्हटलं ठीक आहे म्हटलं, करीन म्हटलं चालू. आणि मग अशी चालू होती. म्हणजे माझा रस्त्यामध्ये एक भाऊ मला असा भेटला. तर म्हणते काय ग तू काय करते, एवढा तुझ्या चेहऱ्याला ग्लो आला म्हणून. तर मी म्हटलं काय नाही रे बाबा, म्हटलं ते नेसपची पावडर आहे ना ती, म्हटलं मी खाते म्हटलं. त्यांनी म्हटलं मला म्हणजे, आणि खूप म्हणजे मला बॉडी म्हणजे खूप हलकं हलकं वाटायला लागलं, खूप म्हणजे असं छान असं प्रसन्न वाटायला, म्हणजे असं आपण कसं टवटवीत फुलासारखं वाटतो तसं. म्हणजे आता माझं वय 55 वर्ष आहे, तरी पण असं टवटवी वाटते खूप, म्हणजे असं छान वाटतं त्यांनी औषध. आणि खरंच ही औषधं खूप म्हणजे चांगली आहेत. म्हणजे असं नाही की भले तुम्ही एकदा डॉक्टरकडे जात असाल, पण माझ्या मते तरी एकदा तुम्ही हे थोडं, भले तुम्ही 8 दिवसासाठी ती वापरून बघा, तुम्हाला काय फरक पडतो काय नाही ते तुम्ही स्वतः बघा. म्हणजे माझा जो अनुभव आला तो मी तुम्हाला शेअर केला, पण तुम्ही स्वतः अनुभव घ्या त्या औषधाचा, तुमच्यामध्ये स्वतः तुम्हाला तो बदल जाणवेल. मग तुम्ही स्वतःहूनच बोला रे मला सांगा, म्हणजे त्यांचा ऍड्रेस द्या, त्या सरांशी भेटवा वगैरे असं करून. आणि खूप म्हणजे खूप चांगली औषधं आहे ती, म्हणजे असं तुम्ही कुठेच निराश होणार नाही अशी मला आशा आहे त्याच्यामध्ये. व्हेरी गुड. मग तुमची एनर्जी खूप छान आहे. हो. ओके, तर तुम्ही मुलाखत दिलात, खूप मोलाची मुलाखत आहे. डॉक्टरांची औषधं तुमची चालू आहेत ती ठेवा बोलायचं, पण आपलं एकदा 1 महिन्याचा कोर्स करून घ्यायला काय हरकत नाहीये, एवढंच. आणि तुमच्या बोलण्यावरून, तुमच्या जे आता जे समाधानाचं बोलणं आहे किंवा नेटसप बद्दल तुम्ही जे आपुलकीने बोलताय, ह्या छोट्या छोट्या आपुलकीमुळेच आम्हाला हे काम करायला ऊर्जा मिळते. तर खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला धन्यवाद.